एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। भूगोल हा विषय एमपीएससीच्या सर्वच परीक्षांमध्ये महत्वाचा आहे। एकदम इम्पॉर्टंट रोल तो निभावतो, डिसाइडिंग फॅक्टर सुद्धा आहे। भूगोलाची सुरुवात ही आपण बघतो ब्रह्मांडापासून झालेली आहे। ब्रह्मांडाचा अभ्यास, ब्रह्मांडाच्या घटकांचा अभ्यास हे आवश्यक आहे। कधी प्रश्न विचारतात, कधी नाही विचारत, पण याला निग्लेक्ट करता येत नाही। त्यातीलच एक महत्वाचा टॉपिक म्हणजेच तारामंडळाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ गॅलेक्सीज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया की बेस कोणता आहे, कोणता आधार आहे वर्गीकरणाचा, कोणी त्याचा शोध लावला आणि त्याच्यानंतर जे काही कॅटेगरायझेशन झालंय, जे काही क्लासिफिकेशन झालंय, जे काही प्रकार आहेत गॅलेक्सीचे, त्या प्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत याबाबत आपण थोडक्यात समजून घेऊया। सोबतच दोस्तांनो एवढं लक्षात घ्या की हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण पाहायचा, याच्यासाठी की मी तुम्हाला याच्या आधारावर प्रश्न देतोय आणि तो कम्युनिटीमध्ये जाऊन पाहायचा, पोस्टमध्ये, आणि तो सोडवून पाहायचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर। आणि पाहून झाला आणि तो सोडवला, उत्तर आलं तर समजायचं यू आर परफेक्ट, आणि नाही आलं तर पुन्हा रिव्हिजन करायची। युट्यूब मधले व्हिडिओ हे खूपच महत्वाचे असतात। का तर हे तुमची फोटोग्राफिक मेमरी डेव्हलप करतात, आणि फोटोग्राफिक मेमरी ही नेहमी परफेक्ट मेमरी असते, बरोबर आहे। आपण जसे पिक्चर पाहत होतो कसा पाठ राहते, तसाच हा एकदा पाहिला का पाठ राहते, बरोबर आहे। आणि म्हणून निवांतपणे पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय पहा, कम्युनिटी मधले प्रश्न पहा, प्रश्न सोडवा, उत्तर आले तर जमलं, नाही आले तर पुन्हा रिव्हिजन करा। ठीक आहे, राईट, चलायचं मग। ओके, चला। हा कोण होय? हा होय एडविन हबल। हा हबल म्हणजे हबी म्हणजे काय होते हे सर्वांनाच माहित आहे ना। आला उलू कराल नाही का लाडाच्या पोट्यांचा हबी, तर तो हबी नव्हे बिचारा, हा सायंटिस्ट हो हबी, है ना। तर एडविन हबल जो आहे हा खगोलशास्त्रज्ञ होता आणि याले भेटला चान्स। काय झालं की हा नुसता दुर्बीण लावून बसे आणि पाय गॅलेक्सी कोण हो, का हो, काय नाही असा डोकं लढवत राय। त्याला माहित झालं की कॅलिफोर्नियामध्ये माउंट विल्सन जो आहे, त्या माउंट विल्सन वर टेलिस्कोप बसवत आहेत, बस तिथं जाऊन आपला जुगाड जमवायचा। आणि काय गंमत का तो टेलिस्कोप काय होता, त्यावेळेसचा सर्वात मोठा टेलिस्कोप होता, है ना। म्हणजे अराउंड 100 इंचाचा तो टेलिस्कोप होता। त्या टेलिस्कोपचं नाव काय, पहा असा टेलिस्कोप, हा हो आपला हब भाऊ, है ना, हबल। तर हा होता हुकर टेलिस्कोप। कोणता होता? हुकर। हा माउंट विल्सन वर माउंट केला होता, है ना। आणि तिथे जाऊन हा बसला आणि याने पाहिलं, हे अशा काहीतरी दिसते। लोकांना आधी म्हणायचे लमचे हे तेजोमेघ आहेत म्हणजे नेबुला आहेत। मग यांना सांगितलं अबे नाही, ते आपल्या आकाशगंगा सारख्याच गॅलेक्सी होत। मग एवढ्या साऱ्या गॅलेक्सी याला दिसायला लागल्या, याडव्या तिडव्या अशा, गोल गोल, चपट्या नकट्या सगळ्या। तर मग त्याला विचारायला की हा लमच्या अशा काऊन नाहीत, मग काहीतरी आहे बाबा। मग त्यानं डोकं लढवलं, पाहिलं, एक पॅटर्न दिसते रे बाबा। मग पॅटर्न दिसते आणि ह्या पॅटर्नचा काहीतरी जांगड गुत्ता आहे असं त्याला वाटलं। सोबत त्यानं काय पाहिलं, की ह्या गॅलेक्सी लमच्या ह्या परत आहेत, दूरच्या अजून जोरानं परत आहेत आणि जवळच्या बी परत आहेत, है ना। आणि अशा भरभर जाते, आणि त्याच्या आधारावर त्याने काय काढला, आपला हबल लॉ। काय काढला? हबल लॉ काय सांगते, युनिवर्स आहे ते काय होत आहे, एक्सपांड होत आहे। आणि त्याच्या सोबत ज्या गॅलेक्सी पाहायला लागला त्या गॅलेक्सी पाहता त्याला दिसलं की पॅटर्न आहे रे बाबा, आणि पॅटर्न आहे म्हणजे याचं क्लासिफिकेशन है ना, म्हणजे वर्गीकरण करता येते। आणि मग त्याने अक्कल लढवली आणि वर्गीकरणाचे फॉर्म्युला तयार केला, आणि जो फॉर्म्युला तयार केला त्याला म्हणतो आपण हबल सिक्वेन्स। काय म्हणतो आपण? हबल
सिक्वेन्स, तर तो पाहून घेऊया काय आहे. तर हा बेस बनवला भाऊन की बाबा ज्या तारामंडल असतील, गॅलेक्सी असतील, तर त्याचं वर्गीकरण करायचं, तर त्याचा आधार का घ्यायचा. तर आधार का घेतला त्यानं, आधार घेतला एकदम टिपिकल गॅलेक्सीचा. टिपिकल गॅलेक्सीचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. पाहिलं याच्या पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे ना. गॅलेक्सीचे कंपोनंट पाहून घ्यायचं है ना. तिथे डिटेल मध्ये मी एक एक घटक जे आहेत टिपिकल गॅलेक्सीचा तो दिला आहे. तोच याने आधार घेतला आणि तो आधार घेतला आणि भाऊन मग म्हणलं आता इथं मी तुम्हाला एक दाखवतो की बाबा एक टिपिकल गॅलेक्सी राहते ना, तर त्याला राहते रे भाऊ मधात अंडा. त्याला राहते मधात अंडा. त्या अंड्याला काय म्हणतात तुम्ही सांगा, पटकन सांगा, कॉमेंट मध्ये लिहा. ओके, सांगितलं असं तुम्ही हुशार अरे भाऊ. तसंच मग त्याच्या बाजूले काढला असा गोल आडवा आडवा काहीतरी आहे ना, आणि मग त्याच्यानंतर काढला असा असा इकडे, असा इकडे है ना. याले बी काय म्हणतात तुम्हालाच माहित आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या मधात काढला जुगाड असा काहीतरी, बरोबर आहे, राईट. असा काढला बाबा आणि मग याला नाव दिलं याचे कंपोनंटले है ना. कंपोनंट बद्दल तुम्ही पाहून घ्या तिथे, पण इथे आता सांगावं लागेल तर सांगून देतो थोडक्यात. याले त्यानं म्हणलं बल्ज, त्याने म्हणलं बल्ज फुगवटा. याले म्हणलं डिस्क म्हणजे तबकडी. हा मधला तुमचा बार, कोणता वाला, हा वाला बार हो भाऊ. आणि हे झाले स्पायरल आर्म्स, बरोबर आहे. असे घटक आहेत. आता याच्या आधारावर त्याने बेस घेतला आणि याचं वर्गीकरण केलं. पहिलं काय आहे, खूप महत्वाचं आहे. पहिलं काय घेतलं भाऊ, पहिलं घेतलं की तबकडीच्या तुलनेमध्ये फुगवट्याचा आकार म्हणजे बल्ज डिस्क रेशो काढला. हा बल्ज आहे हा ना डिस्क आहे. म्हणजे बल्ज मोठा आहे की छोटा आहे, की डिस्क लांब लचक आहे की छोटीशी आहे, हा एक पहिला. दुसरं काढलं त्याने की बाबा जे चक्रीय बाहू आहेत म्हणजे स्पायरल आर्म्स आहेत ते आहेत का नाही आहेत. तिसरं जे आहे की जर असतील चक्रीय बाहू तर चक्रीय बाहू आहेत कसे, म्हणजे लंपी आहेत का स्मूथ आहेत. स्मूथ लंपी म्हणजे असे खूप जास्त गोळे गोळे जमा झालेले दिसतात, असे भरभरून ढगच्या ढग, का एकदम प्लेन स्मूथ वाटते ते. आणि चौथं जे आहे त्यानं म्हणलं नाही दंड आहे किंवा नाही, म्हणजे बार आहे किंवा नाही. हे 4 बेसिस त्याने दिले. तुम्हाला प्रश्न पण असा सिंपलसा राहू शकतो, कुठला आधार घेतला, ठीक आहे. त्याच्यानंतर आधार घेतल्यावर त्यानं आपला काय म्हणलं बा, हबलचा चिमटा. च्या मायला हबल का चिमटा घेते का बे, काय तर बाबा काय लिहून ठेवला हा पाऊच. आता हा का होता हबलचा चिमटा. चिमटा तुम्हाला माहित आहे है ना. ज्यांचे लग्न झाले राहते त्या सर्वांना चिमटा माहित राहते. चिमटा तसा नाही, किचन मधला चिमटा. तुम्ही बोलता चिमटा, किचन मधला चिमटा. आणि तिला गुस्सा आला ना तर धरून फेकूनच मारते त्याच्यावर, बरोबर. चिमटा तुम्ही म्हणा मला अनुभव बोलायचा नाही, या अशा गोष्टी बोलायच्या नाही बाबा, ठीक आहे. तर हबलचा चिमटा हा आपल्या घरचा चिमटा नव्हो है ना. हबल हा कोण होता, शास्त्रज्ञ, बरोबर आहे. तो कुठं राय, लॅब मध्येच, प्रयोगशाळेमध्येच लमचा, तिथंच राय. त्याला घर बार काही सुचत नव्हता म्हणून त्याचा वेगळा चिमटा. आणि आपण रिकामटेकडे लोक, लग्न झालं की बायकोच, तर मग आपल्याला तो वाला माहित असते चिमटा. हबल जर बायकाच्याच मागे राहिला असता तर त्याचा चिमटा स्वयंपाक घरातला असता, हा मात्र तिथला नाही. मग हा प्रयोगशाळेतला आहे, तर कुठला चिमटा आहे है ना. तर हा चिमट्याला आपण काय म्हणतो, ट्युनिंग फोक. नाद काटा, काय म्हणतो आपण त्याला, नाद काटा. सर्वांना माहित आहे, ज्यांनी फिजिक्सचे एक्सपेरिमेंट केले त्या सर्वांना माहित आहे, सर्वांनीच केले. 10वी तर सर्वच पास झाले, बरोबर आहे. तर आपण ट्युनिंग फोक पाहून घेऊया. ट्युनिंग फोक ज्याला आठवत नसन तो, तर कसं दिसते ट्युनिंग फोक, हा असा राहते. ज्यांना म्युझिकचा शौक असेल ना, म्युझिकचा,
हा गिटार विटार वाजवायचा त्यांना बी माहित आहे ट्युनिंग फोकचा एक्सपेरिमेंट कसा केला जाते आणि ट्यून कसा मॅच केला जाते. असा ट्युनिंग फोक आणि तो काय करते, असा एक विशिष्ट प्रकारे आपण झणकारा दिला तर डुम वेगळ्या प्रकारचा असा म्युझिक काढते आमचा, असा मज वांग करत म्युझिक काढते. त्याला रेझोनन्स म्हणतात. काय म्हणतात? रेझोनन्स. तर असा जो आहे हबलनं ह्या चिमट्याचा आकाराचं आपलं काय बनवलं, क्लासिफिकेशन बनवलं. काय बनवलं? क्लासिफिकेशन बनवलं, वर्गीकरण बनवलं. आणि असा आकार आहे म्हणून हा क्लासिफिकेशन केवळ टाईप नाही, केवळ प्रकार नाही तयार केले त्याने, लक्षात घ्या. तर सोबत ह्या प्रकारांमधलं ट्रान्सफॉर्मेशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका आकारातून दुसऱ्या आकारात कसं स्थित्यांतर होतं, ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते सांगितलं. म्हणून याला म्हणतो आपण सिक्वेन्स. म्हणून याला आपण काय म्हणतो? सिक्वेन्स. आणि यालाच नाव दिलेलं आहे नंतर हबल सिक्वेन्स. आणि कशाचा आधार? तर हबलचा ट्युनिंग फोक डायग्राम. हबलची ट्युनिंग फोक डायग्राम ही 1936 मध्ये यानं डिक्लेअर केली, पब्लिश केली. ठीक आहे, राईट. आता आपण बघून घेऊया. बघा एडविन हबलचा ट्युनिंग फोक जो आहे डायग्राम कशी राहते, नादकाटा आकृती 1936 ची. हे बघा तुम्हाला दिसतंय, असं सर्व असं क्लिअर होतं. इथे एक 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 गोष्ट आधी समजून घ्या, कारण मग याच्या आधारावरच पुढचा पॅटर्न आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. हे बघा लक्षात घ्या, इथे काय लिहिलंय? एलिप्टिकल. पहिल्यांदा आपण आकार बेसिक समजून घ्या. इथे काय लिहिलेलं आहे? एलिप्टिकल, लंब गोलाकार आहेत, दिसत आहेत. आणि त्याला नंबर दिल्यात EO, E4, E7. म्हणजे ई नावाचा जो आहे तो काय? E फॉर एलिप्टिकल. त्याच्यानंतर बघा इथे नाव दिलेलं आहे SO किंवा SBO. याला नाव काय दिलेलं आहे? लेंटिक्युलर, भिंगाकार. लेंटिक्युलर, भिंगाकार. हा प्रत्यक्षात असा थोडा दिसत असला तरी हा याचा आकार जर आपण खरं पाहिला तर अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वर जर गेलो आपण इकडे वरच्या साईडला तर बघा गोल गोल चक्र चक्र दिसते. चक्र वाढताना आणि असे दूर दूर होताना दिसते. ते जे चक्र दिसतात त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल स्पायरल, सामान्य चक्रीय. सामान्य चक्रीय. मग आता काय पाहिलं आपण? एलिप्टिकल, लंबगोलाकार, त्यानंतर लेंटिक्युलर, भिंगाकार, आणि इथे बघतो आपण नॉर्मल स्पायरल. 3 प्रकारच्या गॅलेक्सी पाहिल्या. आता बिलकुल याच्या अपोजिट खाली येऊया. बघा अशाच सेम आहे. इथे पण यस यस यस, इथे पण यस यस यस. इथे ए स्मॉल, इथे पण ए स्मॉल, बी स्मॉल, बी स्मॉल, सी स्मॉल, सी स्मॉल. पण इथे मोठा बी एक आला आहे. हा मोठा बी बघा इथे पण दिसतो. हा बी फॉर बार्ड. बी फॉर बार्ड. बार्ड म्हणजे इथे दंड आहे आला आहे. हा बघा दंड दिसतोय. हा बल जे आहे आणि याच्यात दंड दिसतोय. इथे दिसतो का? नाही. मग इथे दंड दिसत नाही म्हणून हे काय झाले? सामान्य चक्रीय. आणि इथे काय दिसतोय? दंड दिसतोय. म्हणून याला काय म्हणतो आपण? बार्ड स्पायरल. याला काय म्हणतो आपण? बार्ड स्पायरल. दंड चक्रीय. दंड चक्रीय. लक्षात आलं? मग आपण काय बघतो? पहिल्यांदा एलिप्टिकल, लंबगोलाकार, दुसऱ्यांदा लेंटिक्युलर, भिंगाकार, नंतर बघतो आपण सामान्य चक्रीय, आणि मग बघतो बार्ड स्पायरल म्हणजे दंड चक्रीय. हा पण चक्रीय आहे आणि हा पण चक्रीय आहे. त्यामुळे हा दोघांना एकत्रित, कारण हे उपविभाग झाले त्याचे, मग उपवर्गीकरण झालं म्हणून हे दोन काय झाले? एकच झाले. त्याला आपण काय म्हणूया? स्पायरल म्हणजे चक्रीय. बरोबर आहे? स्पायरल म्हणजे चक्रीय. आता हे इकडे आलं आणि हे इकडे आलं तर मग आपल्याला हा एक भाग दिसतो. काय दिसतोय? आडवा तिडवा असा है ना. तर त्याला काय म्हणतो आपण? अनियमित, असममित. याला इर्रेग्युलर. याला काय म्हणतो? इर्रेग्युलर. याचा सिंबल कसा आहे? IRR. इर्रेग्युलर. मग आपल्याला आता एकूणच किती दिसतात? तर पहिल्यांदा 1 एलिप्टिकल, 2 लेंटिक्युलर म्हणजे भिंगाकार, आणि 3 स्पायरल म्हणजे चक्रीय, आणि 4 इर्रेग्युलर म्हणजे अनियमित. असे 4 दिसतात. आणि स्पायरलचे 2 विभाग. आता स्पायरलचे 2 दिसतात. याच्या पूर्वी कोणाचे दिसतात का? ते यस.
एस जो आहे लेंटिक्युलर त्याचे पण दोन दिसतात. जेव्हा तो खालच्या बाजूला येतो, जेव्हा तो खालच्या बाजूला येतो तेव्हा त्याला SBO म्हणतात आणि वरच्या बाजूला जातो तेव्हा त्याला SO म्हणतात. SO हा ऍक्च्युली लेंटिक्युलर आहे, हा ऍक्च्युली लेंटिक्युलर आहे, लेंटिक्युलर आणि कसा आहे स्मूथ आहे, कसा आहे स्मूथ आहे, स्पायरल मध्ये तो कन्वर्ट होणार. आणि हा कसा आहे SBO हा आहे बार्ड, हा कसा आहे बार्ड, म्हणून याला आपण म्हणतो बार्ड लेंटिक्युलर. मग लेंटिक्युलरचे दोन झाले, उपवर्गीकरण झालं, लेंटिक्युलर स्मूथ आणि लेंटिक्युलर बार्ड. क्लिअर, लक्षात आलं, हा मॅटर क्लिअर झाला. आता ह्या बँड जो आहे हा बँड दिलेला आहे E0 किंवा EO पासून तर इरेग्युलर पर्यंत. इकडे जर आपण पकडले हा असा इथपासून असा असा केला आपण, इकडे जर पकडले तर याला काय म्हणतो अर्ली, याला काय म्हणतो अर्ली, आणि इकडे पकडले तर लेट, असं आपल्याला दोन वर्गीकरण होताना दिसतंय. ठीक आहे, त्यातलं एक महत्वाचं विचारू शकतात की गॅलेक्सी आर इव्हॉल्विंग कॉस्मिक बॉडीज, असा विधान आहे की बरोबर आहे की चूक, हे राहू शकतं. तर कॉस्मिक बॉडीज ज्या आहेत गॅलेक्सी त्या इव्हॉल्व होतात, ट्रान्सफॉर्म होतात, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जातात, हे निश्चित आहे. ठीक आहे, कारण आता कन्फर्म झालं. तर आता बघा आपल्याला लंबगोलाकार, भिंगाकार, चक्रीय आणि अनियमित असे चार दिसतात. आपल्याला दिसतोय लंबगोलाकार, दिसतोय असा लंबगोलाकार, हा बघा असा लंबगोलाकार आहे. इथे भिंग आहे दिसतोय भिंग, इथे चक्रीय आहे आणि इथे बघा आडवं तिडवं काहीतरी आहे. ठीक आहे, आकार आपल्याला लक्षात येतो गोलीय ते सिगार टाईप. बघा सिगार टाईप आला आणि हलकासा असा पण राहू शकतो तो. ठीक आहे, त्यानंतर इथे जरा बघितलं तर भिंगाचा आहे, डिस्की बट स्मूथ, डिस्क दिसते पण स्मूथ डिस्क आहे, आपण बघितलंय. इथे चक्राकार आहे, आपण हा चक्राकार कसा आहे किंचित चपटा आहे, स्क्वीज दाबल्यासारखा थोडासा झालेला आहे. इथे आपण अनियमित मध्ये बघितलं तर अनियमित आहे, असिमेट्रिकल आहे, डिस्टॉर्टेड आहे, विकृत झालेला आहे, असं आपल्याला दिसतंय. क्लिअर, मॅटर लक्षात आला, काही इश्यू आता है ना. हा स्पेरिकल टू सिगार प्रश्न अशा प्रकारचे राहू शकतात, म्हणून लक्षात घ्या. स्पेरिकल टू सिगार, गोलीय ते सिगार, बराच चपटा राहतो, भिंगाचा आहे डिस्की बट स्मूथ, इथे चक्राकार आहे थोडासा चपटा दाबल्यासारखा आहे, आणि इथे अनियमित आहे, डिस्टॉर्टेड आहे, असिमेट्रिकल आहे. संरचना, आता त्यातली संरचना, आकार झाला, आता संरचना. लंबगोलाकार कसा आहे, संरचना विरहित आहे, कसा आहे संरचना विरहित आहे, स्ट्रक्चर नाही आहे, बरोबर आहे. स्मूथ फीचरलेस असं म्हणतात त्याला, स्मूथ फीचरलेस. इथं आपल्याला दिसतं स्ट्रक्चर तयार होत आहे. बघा इव्हॉल्व कशा झाल्यात, बघा त्याची उत्क्रांती कशी होत आहे. केंद्रीय फुगवटा आलेला आहे, केंद्रीय फुगवटा आलेला आहे, तबकडी आलेली आहे, तबकडी आलेली आहे. आणि जर दंड आला तर त्याला आपण बार्ड लेंटिक्युलर म्हणतो, आणि दंड नाही आला तर आपल्याला त्याला काय म्हणतो प्लेन लेंटिक्युलर म्हणतो, है ना, किंवा जस्ट लेंटिक्युलर असं म्हणतो. ठीक आहे, आता चक्रीय जो आहे त्याला टिपिकल गॅलेक्सी म्हणतात, आणि याच्यामध्ये सर्वच घटक दिसतात, ते म्हणजे बल्ज केंद्रीय फुगवटा, डिस्क म्हणजे तबकडी, त्याच्यानंतर स्पायरल आर्म्स म्हणजे आपल्याला दिसतात चक्रीय बाहू, आणि त्याच्यानंतर जर दंड असेल एक्स्ट्रा तर दंड बार्ड स्पायरल गॅलेक्सी सुद्धा दिसतात. सर्व घटक दिसत आहेत इथे, बरोबर आहे. इथे काय आहे अनियमित तबकडी, केवळ डिस्क आहे आणि बरंच कॉम्प्लेक्स झालेलं दिसतं, परंतु याच्यात इतकी कॉम्प्लेक्सिटी आहे तरी सुद्धा काही प्रॉमिनंट फीचर पण ते एकदम विशेष प्रकारे दिसतात. ते म्हणजे कोणते, तर आपल्याला टेल दिसेल, रिंग दिसेल, त्याच्यानंतर टूथपिक स्टाईलने दिसेल, म्हणजे हे कसे आहेत एकदम पेक्युलियर आहेत, कसे आहेत पेक्युलियर आहेत, आणि म्हणून याला पेक्युलियर गॅलेक्सी सुद्धा म्हटल्या जाते. ओके, ठीक आहे. रंग बघूया, रंग याचा एलिप्टिकल, याचा रंग रेडिश लालसर आहे, याचा रंग रेडिश बल्ज आहे, बल्ज रेडिश आहे, लक्षात घ्या. हा पूर्णचपणे रेडिश, इथे बल्जच रेडिश आहे, बाकीचं नाही. इथे रंग निळसर आहे, डॉमिनेट आहे निळसर, आणि इथे रेडिश आणि निळसर असा मिक्स झालाय, बरोबर आहे, राईट. लक्षात ठेवा प्रत्येकाचे रंग. आता हा असाच काऊन, याचा रंग असाच काऊन, याच्यावर आपण भाष्य करू. कारण असं का,
असा प्रश्न दिलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर एलिप्टिकल जे आहेत, एलिप्टिकलचा रंग रेडिश याच्यासाठी आहे की इथे ओल्ड स्टार आहेत. काय आहेत? ओल्ड स्टार आहेत, जुने तारे आहेत, जे आता मरणासन्न होणार आहेत, म्हातारे झालेले आहेत. म्हातारे तारे हे कसे असतात? लाल. ते कोणते रेडिएशन पास करतात? रेड. आणि त्याच्यामुळे हा काय दिसतो? लालसर दिसतो. मग हा लालसर दिसतो, पण हा असा का झालेला आहे? लंबगोलाकार असा गोलगोल काम नाही फिरत आहे. तर हे जे म्हातारे आहेत हे स्लो झालेले आहेत, स्लो मोशनने चालले आहेत. पण असे वागते का? विचारू नका. घडाचे काही बरोबर रांगेत राहत नाही. म्हणजे इथलं कसं मोशन आहे? रॅन्डम मोशन आहे. कसं मोशन आहे? रॅन्डम मोशन आहे. मनमानी इच्छा जशी वाटते तसं भ्रमण करतात. इथलं भ्रमण कसं आहे? मनमर्जी, मनमौजी. आता मनमौजी असल्यामुळे गडबड आहे आणि थोडस केंद्रस्थानी गडगड जसं पाहिजे तसं फिरत आहेत आणि त्याच्यामुळे हा आकार एलिप्टिकल झालेला आहे. क्लिअर? आता हा जो आहे रेडिश बल्ज आहे, रेडिश बल्ज याच्यासाठी आहे की इथे पण ओल्ड स्टार आहेत म्हणून रेडिश झालेले आहेत. आणि इथे जे स्टार्स आहेत ते ओल्ड असल्यामुळे थोडेसे संत आहे, स्लो आहेत. आणि स्लो आहेत म्हणून ते भिंगे याच्या म्हणजे रॅन्डम मुवमेंट आहे. पण याच्यात खास गोष्ट अशी आहे की इन जनरल रेडिश असले, लाल आहे, ओल्ड आहे स्टार, म्हणजेच काय? तर इथे आपल्याला असं दिसतंय, इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला असं दिसतंय की डस्ट आणि गॅस जी आहे, डस्ट अँड गॅस म्हणजे धूळ आणि वायू याचे प्रमाण जे आहे हे कमी आहे, नगण्य आहे. म्हणजे हा मरणासन्न होणार आहे, जाणार आहे, खतम होणार आहे, एंड होणार आहे, म्हातारा झालेला आहे. हा जो आहे हा याच्यामध्ये मग जरी रेडिश बल्ज दिसत असला, लक्षात घ्या, जरी रेडिश बल्ज दिसत असला, पण याच्यामध्ये मात्र डस्ट आणि गॅस जे आहे हे विपुल प्रमाणात आहे, अधिक प्रमाणात आहे. म्हणजेच काय? हा आता इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो. नेहमी बल्ज बघा, बल्ज हे कोणत्याही गॅलेक्सीचं हे रेडिशच असणार, लक्षात घ्या, रेडिशच असणार. ठीक आहे? तर इथे रेडिश बल्ज आहे, परंतु डस्ट अँड गॅस हे अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे याचं ट्रान्सफॉर्मेशन इथे होण्याची पूर्ण शक्यता आहे. कशी शक्यता आहे? कारण की डस्ट आणि गॅस आर कन्सिडर्ड ॲज अ जेनेसिस ऑफ न्यू स्टार. काय आहेत? नवतारे निर्मितीचे ते जनक आहेत. आलं की नाही लक्षात? आणि मग आपण बघतोय चक्री याच्यात, याचा रंग कसा आहे? निळसर आहे. निळसर का आहे? कारण की ते नवतारे जे आहेत, नवतारे न्यू स्टार हे खूप जास्त प्रमाणात आहेत. नवतारे कसे आहेत? तरुण, सडसडत्या रक्ताचे. जसे तुम्ही तरुणात सडसडत्या रक्ताचे रात्रंदिवस अभ्यास करता, फुल एनर्जी, बरोबर आहे? म्हातारा माणूस तसा करू शकत नाही. त्याच्यात फुल एनर्जी आहे आणि फुल एनर्जी असल्यामुळे जी एनर्जी रिलीज होते ती हाय इंटेन्सिटीची एनर्जी आहे. आणि तुम्ही बघा की अतिउष्णता जी आहे त्याचं फ्लेम कुठल्या रंगाचं असतं? निळ्या, बरोबर आहे? गॅस पाहिलं असेल ना, गॅस ओपन करताना निळा रंग आहे ना, तर तो निळा रंग याच्यामुळेच आलेला आहे. आणि हे खूप जास्त आहे. आता हे खूप जास्त आहेत म्हणजे कुठे जास्त आहेत? तर ह्या स्पायरल मध्ये आहेत. बल्ज पुन्हा पहा, रेडिश येलोइश आहे, बरोबर आहे? म्हणजे बल्ज मध्ये हीच प्रक्रिया आहे. तुम्हाला बल्ज नेहमीच रेडिश येलोइश दिसेल, बाकी मात्र निळसर आहे. का? तर ज्या स्पायरल आर्म्स आहेत त्या स्पायरल आर्म्स मध्ये जबरदस्त धुसमूस होत आहे. इतकी धुसमूस होत आहे कारण की तिथे विपुल प्रमाणात गॅस जे आहे, डस्ट आणि गॅस विपुल प्रमाणात आहे. आणि इतक्या प्रमाणात आहे आणि ते गोल 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 फिरत आहे. फिरताना काय होते की त्या चक्रामधून बाहेर निघताना असे कोणाचं मोशन स्लो होते, कोणाचं जलद होते आणि एकमेकावर जे आदळते, आदळून काय होते? स्टार बस्ट. काय होते? स्टार बस्ट. ताऱ्यांचा विस्फोट होते आणि नवनवीन तारे निर्माण होतात. याच एरिया जिथे असं जबरदस्त धुसमुस होते आणि तारे असे गरम असतात आणि आजूबाजूचा जो वायू आहे एवढा भयानक गरम करून टाकतात की ते आयोनाइज होतात. म्हणून इथे आपल्याला
H22 हा रिझन दिसून येतो. बरोबर आहे, राईट. आता आपल्याला दिसतंय की हे असे धुसमुस जास्त होत आहे. ते धुसमुस जास्त झाली की मोशन वाढलं, धुसमुस जास्त झाली की मोशन वाढलं, आणि त्याच्यामुळे इथे सर्क्युलर मोशन जे आहे, सर्क्युलर मोशन जे आहे ते जबरदस्त होतं. पण सर्क्युलर मोशन कसं आहे, सर्क्युलर मोशन हे डिफरन्शियल आहे, डिफरन्शियल आहे, अनियमित आहे, भेदाभेदाचा आहे. कसं तर हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला जो तारा आहे जो बल्ब जवळ आहे आणि जो पेरिफेरी परिघावर तारा आहे हा स्लो मोशननी आहे, आणि हा मात्र जलद, कारण की याला आपटायचं नाही आतमध्ये, आपटला तर मेला बिचारा, म्हणून जलद गतीनं तो फिरत राहते. याची स्पीड जास्त आहे, याची स्पीड कमी आहे. त्या डिफरन्शियल रेट ऑफ मोशन त्याच्यामुळे आपल्याला इथे तयार काय होताना दिसते, स्पायरल तयार होताना दिसते. आलं लक्षात? ठीक आहे. आता इकडे खाली जर आलो आपण, ते हे अनियमित आहेत. हे अनियमित, याच्यासाठी अनियमित कोण राहते, अनियमित याचं ज्याचा कोणी वाली नाही राहे, जो असा धरते, कोणी बी लात मारते, कोणी बी काय करते, म्हणजे काहीच त्याच्यात नाही राहे, ज्याच्यात काहीच नाही राहे तो बिचारा अनियमित राहते. हे तसेच होत. इथे काय झालाय, रंग कोणता आलाय, रेडिश अँड ब्लूइश. रेडिश आणि ब्लूइश म्हणजे रेडिश आहे तर ओल्ड स्टार आहेत है ना, आणि ब्लूइश म्हणजे न्यू स्टार आहेत, म्हणजे दोन्ही आहेत. आता हे जे आहेत ना, असे वायू इकडे तिकडे इकडे तिकडे कसा तरी डस्ट आणि वायू असा फिरत आहे. कोण फिरत आहे, तर याचं कारण असं आहे की ह्या ज्या गॅलेक्सी आहेत ह्या छोट्या छोट्या होत्या. आता पिटुकल्या पिटुकल्या गॅलेक्सी राहिल्या, त्या मोठ्या मोठ्या ज्या आहेत मॅमोथ महाकाय गॅलेक्सी, त्याला काय करते, धरतेनं ओढते, धरतेनं असा ओढते. आता ओढल्यावर काही पार्ट आला उरला सुरला राहते लमच्या. आता उरला सुरला का होते, आडवा तिळवा होऊन जाते है ना. पण उरला सुरला जो आहे त्याच्यात धुसमुस धुसमुस खूप राहते, आणि धुसमुस राहिल्यामुळे इथे कसं न्यू स्टार फॉर्मेशनची इंटेन्सिटी जी आहे, इंटेन्सिटी ती तीव्रता भरपूर असते, जबरदस्त तीव्रता असते. त्यामुळे इथे नवीन तारे इथे विस्फोट सातत्याने होत राहते. त्यामुळे स्टारबस्ट जी आहे, स्टारबस्ट ताऱ्यांचा विस्फोट हा कॉमन फीचर आपल्याला अनियमित इरेग्युलर याला दिसून येतं, आणि याच्याचमुळे तिथे रॅन्डम मोशन्स होतात आणि ताल बेताल होऊन जातो. सोबतच एका बाजूला काही भाग तर घेऊन घेते गॅलेक्सी आणि काहीतरी करते. कधी कधी काय करतात की एखादी गॅलेक्सी तिला पूर्णच खाऊन घेते, किंवा दोन गॅलेक्सी एकामेकात मिसळून जाते. आता जेव्हा एक गॅलेक्सी खाते त्याला म्हणतो आपण कॉस्मिक कॅनॅबॅलिझम, कॉस्मिक कॅनॅबॅलिझम है ना. ठीक आहे, राईट, समजलं एवढं. आता आपण बघून घेऊया की ह्या ज्या गॅलेक्सी आहेत त्याच्यानुसार त्यांचं वस्तुमान. आता ह्या म्हातारा झाल्या तशा फैलून गेल्या, खूप फैल्या, त्यांचा व्यापच खूप मोठा झालाय. त्यामुळे हा विश्वातल्या म्हणजे ब्रह्मांडातल्या सर्वात मोठ्या महाकाय. त्यांचं जर मास बघितलं वस्तुमान तर 10⁻13 मास ऑफ सन, आपल्या सूर्याच्या म्हणजे 10⁻13, म्हणजे एकावर 13 शून्य द्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मला काय म्हणावं बाबा है ना, कसं मोजावं ना काय करावं, ट्रिलियन वगैरे झालंय है ना. एवढे आपले सूर्य टाकले तर इथली हे गॅलेक्सी, एवढा मास आहे त्याचा, एवढा म्हणजे किती ट्रिलियन आहेत, कितीतरी ट्रिलियन सन तिथे पडलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याची ल्युमिनसिटी म्हणजे तेजोमयता ही अतिशय जास्त, अतिशय प्रखर असते, अतिशय प्रखर असते. ती म्हणजे 10⁻11 ल्युमिनसिटी ऑफ द सन. आपल्या सूर्यापेक्षा किती जास्त तेजोमय आहेत, 11, म्हणजे सूर्यापेक्षा 11 शून्य जास्त. बरोबर आहे, इतके जास्त आपल्याला इथे दिसून येतात. म्हणजे एक 10 करोड सन जे आहेत तेवढे प्रकाश आपल्याला इथून दिसून येतो. आता एवढा प्रकाश दिसून येतो, पण तरी सुद्धा ह्या ज्या आहेत ह्या गॅलेक्सी अशा काऊन दिसते, अशा पिटुकल्या पिटुकल्याने, अशा अंधुक है ना. व्हाय दे आर सीइंग द फेंट, हा फेंट काऊन दिसते, एवढा तर प्रकाश आहे, काऊन फेंट दिसते. तर सिंपल उत्तर आहे. असा प्रश्न राहते आणि आपण म्हणतो काय राहीन बाबा, आणि आपण मग जास्त डोकं. आणि एवढं लक्षात ठेवा की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कठीण प्रश्न येत नाही, सोपे येते. सोपा विचार करायचा. ते इथं सोपा आहे की त्या अति दूर आहेत, खूपच दूर आहेत. खूप दूर आहेत म्हणजे आपण जर लाईट इयर मध्ये बघितलो है ना, तर त्या मिलियन लाईट इयर्स दूर आहेत.
मिलियन लाईट इयर्स दूर आहे, त्यामुळे त्या काही दिसत नाही, अंधुकशा दिसते. ठीक आहे. लेंटिक्युलर जो आहे त्या याच्यापेक्षा कमी, लक्षात घ्या. पण याचं असं काही विचारत नाही, विचारतात तर हे चक्रीयाचं विचारतात. चक्रीय याच्यासाठी विचारतात कारण की आपली जी आहे मदर गॅलेक्सी आहे ना, आकाशगंगा, ती इथंच येते. म्हणून 10⁹ to 10⁻12 मास ऑफ सन, आणि इथे ल्युमिनोसिटी 10⁸ to 10⁻11 ल्युमिनोसिटी ऑफ द सन. म्हणजे आपल्याला काय दिसते, हा पहिला नंबर पॉवरफुल, हा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबर. म्हणजे हा मीडियम साईजचे आहेत है ना. जायंट, नियर टू जायंट टू मीडियम साईज, ह्या कशा आहेत, ह्या महाकाय आहेत, जायंट आहेत. ह्या कशा आहेत, महाकाय, जायंट आहेत. याच्यात डॉफ पण असतात, बुटक्या पण असतात, पण बुटक्या ज्या आहेत त्या याच्यापेक्षा मोठ्या असतात. आलं नाही लक्षात. ठीक आहे. आणि सर्व बुटक्या ज्या आहेत डॉफ, ह्या कुठे आहेत, अनियमित मध्ये आपल्याला दिसून येतात. त्या बुटक्या असतात, डॉफ असतात, म्हणून तो बिचारे कोणी खाऊन घेते त्याले, आहे ना, त्याचं कॅनिबलिझम कोणी करून घेते. ठीक आहे. आता शेवटचं आपण बघूया त्यांचं वय काय आहे. तर आपल्याला असं दिसतं इलिप्टिकल ज्या आहेत त्या सर्वात म्हाताऱ्या ओल्डेस्ट जुन्या आहेत. ह्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. ह्या काय आहेत, ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत, म्हणजे बदलणाऱ्या आहेत, है ना, ट्रान्झिट मधल्या आहेत. ह्या कशा आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या टाइप मध्ये जाणार आहेत काही बिलियन इयर्स मध्ये. चक्रीय ज्या आहेत ह्या यंग आहेत, तरुण आहेत. तरुण का, कारण की इथे नवतारे खूप जास्त प्रमाणात बनतात, म्हणून ह्या तरुण आहेत. लक्षात घ्या. इथे म्हातारे आहेत, जास्तीत जास्त जे सूर्य आहेत तिथे म्हातारे आहेत, म्हणून यांना म्हातारे म्हणतात. ठीक आहे, राईट. आणि अनियमित जे आहेत याच्यामध्ये दोन्ही आहेत, यंग पण आहे आणि ओल्ड पण आपल्याला दिसून येतं. हा मिडल याच्यामध्ये वर्क करतात. आता आपण काही उदाहरण बघून घेऊया आणि याला क्लोज करूया, कारण उदाहरणं कधी विचारू शकतात. एलिप्टिकल याच्यामध्ये हर्क्युलस ए सुपर जायंट आहे आणि दुसरा M87 NGC 4486. तुम्ही म्हणा हा कशाला घेतला, हा याच्यासाठी की हा पहिला गॅलेक्सी आहे, फर्स्ट गॅलेक्सी आहे. ही अशी पहिली गॅलेक्सी आहे ज्याच्यामध्ये ब्लॅक होलचा शोध लागला. प्रथमतः माहित झालं की ब्लॅक होल कुठे आहे. आपण म्हणू आपल्या आकाशगंगेला, पण आता हा ब्लॅक होल पहिल्यांदा कोणी शोधला, तर आपल्याला दिसतंय इव्हेंट होरायझन टेलिस्कोप. मग प्रश्न विचारू शकतात की इव्हेंट होरायझन टेलिस्कोपने प्रथमतः ब्लॅक होल कोणत्या गॅलेक्सीचा पाहिला, तर ह्या आकाशगंगा नव्हे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथलं दुसरं बिंगाकार मध्ये स्पिंडल गॅलेक्सी, इथे कार्टव्हिल गॅलेक्सी लेंटिक्युलर मध्ये. त्याच्यानंतर चक्रीयमध्ये आपली मिल्की वे आहे, अँड्रोमेडा आहे, ट्रिअँग्युलम आहे, पिनव्हील आहे आणि सनफ्लावर आहे. त्यापैकी आपण ह्या सर्वात जर बघितल्या तर एक्झॅक्टली ह्या चक्रीय नाही, त्या काय आहेत, बार्ड स्पायरल आहेत. आपली मिल्की वे पण काय आहे, बार्ड स्पायरल आहे ना, लक्षात ठेवा स्पेसिफिकली. त्यानंतर अनियमित मध्ये लार्ज अँड स्मॉल मॅगेलिनिक क्लाउड आहे, कारण फर्डिनांड मॅगेलिन जो आहे, फर्डिनांड मॅगेलिन हा फिरायला गेला होता आणि त्याला माहित झालं आणि त्यानं शोध लावला. ह्या कुठून स्पष्ट दिसतात, सदर्न हेमिस्फिअर मधून. सदर्न हेमिस्फिअर जे आहे तिथून आपल्याला ह्या स्पष्ट दिसतात. आणि दुसरा आहे ब्ल्यू कॉम्पॅक्ट डॉफ, दुसरं ब्ल्यू कॉम्पॅक्ट डॉफ. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं. थोडं डिटेल आहे. वर्गीकरण तुम्हाला 4 याचं वर्गीकरण सहजासहजी विचारता, बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत कुठल्या कुठल्या परीक्षेत. थोडंसं आहे का 10-15 मिनिटाचं आहे, तेवढं पाहिलं की तुम्हाला पाठवून जाईल, काही त्याच्यात अडचण येणार नाही. बरोबर आहे. मग माझा नेहमीचा प्रश्न सांगावं लागतं तुम्हाला, कारण की तुम्ही अभ्यासात मग्न असता, म्हणून मी म्हणतोय लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. मेहनत तुम्ही करतायच, त्याच्यामुळे मी नेहमीच तुम्हाला म्हणतोय ऑल द बेस्ट.